की आहे की नाही? नाही रे बाबा, आईला साडी आहे काय मग? बाय बापरे. बाबा कपडे घ्यावे लागतील मग. तिकडनं घे एवढे. हो छान दिसत का ते? ते काय झालं चांगलं नाही देऊ आपल्याला नाही देऊ. हा आपल्याला नाही दिसत ते गोरापाना. मी तुला बाहेर दिसू राहिली व्हिडिओमध्ये. नमस्कार सर्वांना, आशिष मम्मी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघितलंच असेल ना, आज माझी मम्मी पप्पा आलेले घरी आहे की नाही? हाय म्हणते मम्मी. तर आज मस्त बेदानाचा आहे चिकन बिर्याणी आणि कंटक्की. तर आता मम्मी ते चालले शेतामध्ये. असं चालले दम बिर्याणी कर, दम बिर्याणी साधी बिर्याणी करू आपण मस्त. तर आता मम्मी ते गेले शेतामध्ये थोडंसं जेवण केलं नाश्ता म्हणून. आणि आता मस्त चिकन आणलेले आणि चिकनची बनायची आहे कंटक्की आणि काही बिर्याणी बनायची आहे. तर आता मस्त 1 किलो चिकन आणलेले आहे का. तर त्याला आहे ना माझ्या भावाला ना चिकन कंटक्की हे खाऊ वाटतं माझ्या हातचं. तर चिकन आणलेले आहे. आता स्वच्छ पाण्यानं धुवून घेते 2-3 पाण्यानं. तर आज मस्त वाटतच होतं चुलीवर करा, पण गॅसवरच करते मग घरी. आता इथं मस्त चिकन स्वच्छ धुवून घेतलेले 2-3 पाण्याने. आणि त्यानंतर आहे ना इथं लसण अद्रकची पेस्ट काढून घेतली. आता ती पेस्ट टाकून देते. त्यानंतर चवीनुसार मीठ, तर आता चवीनुसार मीठ टाकून देते. तर इथं आणलेला आहे आता कोल्हापुरी चिकन टिक्का मसाला फ्राय. तर आता मी इथे टाकून देते. आणि थोडंसं लाल तिखट पावडर टाकते, म्हणजे कसं चव एकदम छान आणि मस्त लागते. तर आता मस्त असं मिक्स करून घेते. आता मस्त असं सगळीकडे असं चौकून छान असं लावून घेतलेलं आहे. आता 1 तासासाठी मस्त असं छान मॅरिनेट होण्यासाठी मी ठेवून देते झाकण ठेवून. तर चला आता बाकीची प्रोसिजर नंतर करू. मस्त बिर्याणीसाठी आता तेल टाकून घेते एकदाच. तर आता इथे मी थोडेसे जिरे, त्यानंतर इथं तेजपत्ता आणि 2 तुकडे. मी ना कांदा टमाटर मिरची छान असे कट करून घेतलेले. आता इथे ना मस्त असा तेजपत्ता ते फ्राय झालेले आहे. तर आता मी कांदा टाकून देते. इथं कांदा टाकून दिले नंतर छान असा परतून घेते. आणि रे ना कढाई ना गॅसवरती होती. तर बघा काळी बोटं झालेली आहे माझे काळे हात. तर काय होईल म्हणजे का काळे हात झालेले आहे. तर आमच्याकडे आहे मतदान इलेक्शन आलेले आहे का जवळ. तर गाडी आलेली आहे बाहेर. तर तुम्हाला थोडासा आवाज येत नसेल व्यवस्थित. ते ना मिरची टाकून घेतले. आणि आज आहे ना दीदी दादू हर्षू कोणीच घरी नाही आहे, सगळे शाळेत गेलेले आहे. तर मला एकटीला शूट करून असं करणं पडतंय. तरी आता टमाटर टाकून दिले. माझी पद्धत कशी थोडीशी वेगळीच आहे बिर्याणी करायची पद्धत. तर खूप छान होती माझी पद्धतीची बिर्याणी ना, 1 नंबर होती. तर तुम्ही करून बघा माझ्यासारखी बिर्याणी. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणि चॅनलला पटपट हिजा वाढायची सुद्धा. लसण अद्रकची पेस्ट ऑर्डर काढलेली. आता मी ते टाकून देते. म्हणजे अद्रक आहे आता पेस्ट मी टाकून देते. तर आता इथं लसूण अद्रकची पेस्ट टाकून दिली. इथे आहे ना जे लवंग मिरा असतात ना त्याची पावडर करून घेतलं होतं ते टाकून देते. म्हणजे कसं सेंट आहे ना एकदम भारी वास येतो त्याने. मला टाकून दिलेली आहे. तर आता इथं चिकन स्वच्छ घेतो त्याच्यात टाकून देते मी मस्तपैकी. हे गा 1 नंबर वास आलेला आहे बिर्याणीचा. आता मी एकटे असल्यामुळं शूट करायचा आणि त्यानंतर पातेलं पण हलतंय नाही की हातानं असं
हे करायचं. तरी तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आता. आणि छान असा मस्त कलर आलेला आहे बिर्याणीला. वा, एकच नंबर. 15 मिनटं छान असे शिजून घेते मी पूर्ण चिकन. एकच नंबर. आता मी इथे डायरेक्ट तांदूळ टाकून येणार आहे. आता तांदूळ टाकून देते मी. मस्त तांदूळ. दही मला थोडासा अंधार वाटत असेल तर इकडे ना चिकन बिर्याणी टाकली. तांदूळ धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये बिर्याणी करायला ठेवलेली आहे एका पातेल्यामध्ये. आणि इकडे कढईमध्ये मस्त आता चिकन कंटक्की तळायची आहे. तर चला आता कंटक्की तापाला अगोदरच ठेवलंय मी. तर मस्त आता तेल तापलेलं आहे. तर आता मी चिकन कंटक्की टाकून देते. तेल तापलेले आहे आणि आता एक आपण असं चमच्याचं सहाऱ्यानं टाकून देऊ. मस्त तेल तापलेलं आहे. थोडंसं आता हाताने याच्यामध्ये जास्त चिकटची नव्हती त्याच्यामुळे निघत नाही पटकन. फ्राय झालेले चिकन कंटक्की झालेली तयार. आता मी काढून घेते थोडी थोडी करून. तेव्हा मस्त झालेली कंटक्की. इकडे कंटक्की तळते तोपर्यंत एक हे झालेलं टेस्ट करून बघते. झालेली माझी कंटक्की तर बिर्याणी अजून शिजते ते. आणि मी चिकन कंटक्कीची टेस्ट घेते बघते कशी दा. एकच नंबर झाल्या. बाय, भेटू पुढच्या वेळेला. बिर्याणी झालेली आहे हे का. एकच नंबर. ठेवते मी नवीन तुला झालेली आहे इथं चिकन बिर्याणी. आणि ते कसं कंटक्की करत दाद बोलते. हो हा ना, हरशी दिन तू दान दिन तुम्हाला जरा नको करू ना मी ताजी ताजी नाही तर छोट्या प्लेटमध्येच खाते. कारण की मग मी आल्या जेवण केलं होतं ना. तर काय झाली मी बिर्याणी छान झाली ना. तर मी एवढ्या राहिलेल्या पोळ्या करून घेते. इथं मस्त तिखट रस्सा काय लागतं मला. पण याने एक हे नाही खाल्लं. चालले आता मम्मी ते चालू नका. 50 रुपये 100 रुपये सारखेच लागते. चालू नका. चला चला दादा चला. बाप रे, घेऊन टाका जेव्हा पेट्रोलला उद्या सकाळच्याला. गाडीवाले मालक जाऊन बसले तिथं. घेऊन जाय. हसू आलं होते गाड्यावानी. होय गाडी म्हणल्यावर लय हसू आलं पाहिजे. चला आता दादाला पैसे आलेले. तर आता खायची बिर्याणी आहे की नाही. बिर्याणी खायची बिर्याणी. अर्जुन आता बिर्याणी चिकन कंटक्की खायला बसलेले. का झाले चिकन कंटक्की. हा आहे ना तशीच आवडती. कशी हसलेली. हा बिर्याणी भाजी